धर्मनगरी शिरदवाड येथे श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन श्री 1008 सुपार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 ते रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 अखेर संपन्न होत असून सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी महामहोत्सवास उत्साहाने प्रारंभ झाला। पहाटे शांतिमंत्र नमोकार महामंत्राने महामहोत्सवास सुरुवात करण्यात आली। श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे पंचामृत अभिषेक नंतर यजमान व सवालधारकांना कंकण बंधन करण्यात आले। परमपूज्य 108 स्वयंमूर्ती आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांचे ससंग परमपूज्य 108 श्री धर्मसागरजी महाराज, परमपूज्य 108 श्री विद्यासागरजी महाराज, परमपूज्य श्री 108 श्री सिद्धार्थ सागरजी महाराज व सर्व संघस्थ मुनी महाराजांच्या पावन सानिध्यात परमपूज्य श्री जुनसेना भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदणी यांच्या अधिनेतृत्वाखाली परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास सुरुवात करण्यात आली। यजमान अशोक नोरजे यांच्यासह सर्व सवालधारक व अष्टकुमारिकांचे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सौ श्री महावीर भाऊ पाटील यांच्या हस्ते मंडपासमोरील ध्वजारोहण करण्यात आले। तसेच सौ व श्री सचिन मगदूम यांनी सभा मंडपाचे उद्घाटन केले। समितीचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश पाटील यांच्या हस्ते मंगल कलश स्थापना करण्यात आली। तसेच या दाम्पत्याचे भव्य मिरवणूक काढण्यात आली। सुप्रभा पाटील, प्रेरणा पाटील, प्रणवी पाटील, अचल पाटील, ब्राह्मी उपाध्ये, प्रेरणा लडगे, मोक्षा पाटील व निधी चौगले या अष्टकुमारिकांनी मिरवणुकीत सहभाग होऊन सर्वांना निमंत्रित केले। माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील व काँग्रेस जिल्हा माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी पहिल्या दिवशी महोत्सवास भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या। विश्व कल्याणासाठी हा महोत्सव आयोजन केल्याने शिरदवाड व पंचक्रोशीतील श्रावक श्राविका हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।